लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. अंबड प्रभाग क्रमांक 27 मधील विविध वसाहतींमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या समस्येने आता गंभीर वळण घेतले आहे. पाण्यात ड्रेनेज मिसळल्यामुळे दूषित आणि गढूळ पाणी नागरिकांच्या नळांमधून येत असून त्यामुळे लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणावर आजारी पडत आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना अंबड शाखा प्रमुख शरद रामदास तातीर यांच्या नेतृत्वाखाली शेकडो नागरिकांनी मनपा विभागीय कार्यालय सातपूर येथे धडक दिली. पाणी पुरवठा सुरळीत करावा, पाणी पुरवठ्याची वेळ वाढवावी आणि स्वच्छ पाणी द्यावे अशी जोरदार मागणी करण्यात आली. गढूळ व दूषित पाण्यामुळे साथीचे आजार वाढले आहेत. नागरिकांची कैफियत ऐकून घेण्यासाठी कोणताही अधिकारी उपस्थित नव्हता. त्यामुळे संतप्त नागरिकांनी कार्यालयातच ठिय्या आंदोलन केले. काही वेळाने उपस्थित झालेल्या अधिकारी साहेबांवर राऊत यांनी लवकरच पाणी पुरवठा सुरळीत केला जाईल असे आश्वासन दिले. यावेळी शरद तातीर, जिजाबाई तातीर, जयश्री खजुरे, अलका गोराडे, कैलास आहिरराव, भाग्यश्री ठाकरे, संतोष कांगुर्डे, सुरेश जाधव, राजेश थापा, छाया धावणे, चंदन सिंग, फशाबाई पवार, सोनाली हजारे, शीतल भोये, विजय सोनवणे इत्यादींसह परिसरातील 500हून अधिक नागरिक आणि महिलांची उपस्थिती नोंदवली गेली. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र कार्यकारी संपादक सलीम सय्यद, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.